एका फुलाच्या पॅचपासून ते अनेक फुलांची रेडी रांगोळीची ही आयडिया। नमस्कार मैत्रिणींनो, या सुंदरशा फुलाच्या पॅचच्या मदतीने अशा विविध प्रकारच्या रांगोळ्याचे डिझाईन आज आपण बनवत आहोत। पण ही सुंदरशी फ्लॉवर पॅच डिझाईन रेडी रांगोळीमध्ये बनवायची कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू निकेश निकिता। आजच्या व्हिडिओत आपण बघूया खूपच सोप्या पद्धतीने फुलांचे पॅच कसे बनवायचे। डिझाईन बनवून झाली की ती एका प्लास्टिक शीटवर ट्रेस करून घ्यायची। त्यासाठी आपण इथे OHP शीटचा वापर करणार आहोत। डिझाईन ट्रेस करण्यासाठी आपण इथे ब्लॅक मार्करचा वापर करणार आहोत। OHP शीट तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये मिळत नसेल तर तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, तिथूनही तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। रांगोळी चिटकवण्यासाठी आपण फॅब्रिक ग्लू वापरणार आहोत। त्यासाठी 70% ग्लू आणि 30% पाणी असे प्रमाण वापरून ग्लू मिक्सचर बनवणार आहोत। बऱ्याचदा पाणी जास्त झाले तर ग्लू पातळ होतो आणि रांगोळी नीटशी चिटकत नाही, त्यामुळे ग्लूचे मिक्सचर थोडे घट्टसर होईल असे ठेवा। आता डिझाईनच्या थोड्या भागात ग्लू मिक्सचर लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर रांगोळी टाकायची। एकसाथ सगळीकडे मिक्सचर लावायचं नाही, नाहीतर रांगोळी लावेपर्यंत ते सुकून जाते। रांगोळी टाकल्यावर OHP शीट किंवा न्यूजपेपर रांगोळीवर ठेवून हाताने किंवा कपड्याने हलकासा दाब देऊन पसरून घ्यायचं आणि नंतर इतरत्र रांगोळी झटकून टाकायची। अशा प्रकारे संपूर्ण डिझाईनवर रांगोळी लावून घ्यायची आणि त्यानंतर 30 ते 40 मिनिटं रांगोळी वाळवून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायरचाही वापर करू शकता। दुसऱ्या लेअरसाठीही पहिल्याप्रमाणे आधी ग्लू मिक्सचर आणि नंतर रांगोळी अशा प्रकारे लावून घ्यायचं, परंतु संपूर्णपणे पहिला लेअर सुकल्याशिवाय दुसरा लेअर करायला घ्यायचा नाही। ही रांगोळी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
दुसरा लेअरही 30 ते 40 मिनिटे ठेवून पूर्णपणे वाळून घ्यायचा। दुसरा लेयर पूर्णपणे वाळल्यावर रांगोळीला फॅब्रिक किंवा ॲक्रेलिक रंगाने अशा प्रकारे आउटलाईन करून घ्या। अशा प्रकारे रांगोळी पूर्णपणे बनवून झाल्यावर तिला कात्रीच्या मदतीने व्यवस्थितरित्या कापून घ्या। अशा प्रकारे ही रांगोळी बनवून तयार आहे। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।